फार लक्ष देऊन या चरणाची रचना करतात. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. बघा, वडिलांची रीत असणं वेगळं आणि असलेली रीत जाणणं वेगळं. बऱ्याच भागात आता बघा, आपल्याकडं बालकनाथ महाराजांपासून किसननाथ महाराज परंपरा होती आणि आपण ती परंपरा जाणतो. त्याला आपल्या मुंडे साहेबांनी दिलेला पाठिंबा आणि त्या परंपरेला आपण हे पुढे नेत आलो असं सगळीकडे बघायला मिळत. म्हणजे परंपरा सुद्धा मिळाली आणि परंपरा जाणणारे सुद्धा. काय काय गावात परंपरा आहेत पण जाणणारे नाही. नाही महाराज, जाणणारे नाही काय काय गावात. म्हणजे कसं झालं, आमच्या कोकणी भाषेत बाप गावात कीर्तन करी, पोरग नदीला. म्हणजे परंपरा आहे ना, बाप कीर्तन करतोय, पोराला जपता आली नाही. कधी कधी उलट, पोरग गावात कीर्तन करी आणि बाप नदीला. बरोबर ना? म्हणजे जपणारा जन्माला आलाय पण परंपरेचा आदर्श ठेवणारा कोणीच नाही. आणि काय काय गावात धड परंपरा पण नाही, धड जपणारा पण नाही. अहो, कीर्तन संपलं, फेटा सुद्धा सोडला नाही. एक 22-23 वर्षाचा तरुण पोरगा आला जवळ, म्हणतो महाराज काय कीर्तन झालं, तुमच्यासारखंच कीर्तन पाहिजे, तरुणांना काळाची गरज आहे, पुढच्या वर्षी पण या, आम्ही दरवर्षी बोलवणार तुम्हाला. चांगलं कौतुक करत होता. आणि कौतुक कुणाला नाही आवडत. पण बोलता बोलता त्यानं खिशात हात टाकला आणि ती विमलची पुडी बाहेर काढली, माझ्या समोर त्यानं फोडली आणि हातावर घेऊन खाल्ली. मी त्याला म्हटलं जरा लाज वाटू दे दादा, तू तुझ्या पैशाची खातो, मला काय घेणं देणं नाही, पण माझ्या कीर्तनाचं कौतुक करत होता, माझ्या समोर तरी खाऊ नको. म्हणतो महाराज तुम्हाला काय घाबरायचं, मी माझ्या बापाला घाबरत नाही. काय योगायोग, तेवढ्यात त्याचा बाप आला मंडपात आणि जसा बाप आला तशी त्यानं पुढे अशी मांडी खाली लपवली. बाप गेला तसं मी त्याला विचारलं, म्हटलं काय रे, तू 2 मिनिटापूर्वी बोलला बापाला घाबरत नाही, मग पुढी का लपवली? तो म्हणतो महाराज तुमचा गैरसमज झाला, मी घाबरलो म्हणून पुढी लपवली नाही, त्यानं बघितली असती तर मागितली असती आणि सगळी संपवली असती. म्हणजे इथं परंपरा आहे का? जपणारा तरी आहे का? नाही. पण तुकोबाराय म्हणतात, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. आणि तसं पाहिलं तर तुकोबाराय स्वतःसाठी मागतील का हो? मागतील? जे तुकोबाराय काकड्यात स्वतः म्हणतात, तुका म्हणे अवघी अवघी वासना, अवघी वासना आपण राजना दुसरिया पासून, आपण राजना दुसरिया त्यांचा माईक
अवघी आवरली वासना, आता नारायणा दुसरियापासून. मागणं हे तुकोबारायांना शोभत नाही, पण तुकोबाराय ही जी प्रार्थना करतात ना, प्रार्थना, ती प्रार्थना स्वतःसाठी नाही ना. जसं मला सांगा, BSc BEd झालेल्या तरुणाला अभ्यासाकरता पाठीची गरज आहे का? आहे का? नाही. पण तोच BSc BEd झालेला तरुण जेव्हा एखाद्या जिल्हा परिषदेच्या शाळेवरती शिकवायला जातो, त्याच्यासमोर पहिलीचा विद्यार्थी आहे, त्याला काढता येत नाही, तो शिक्षक काय करतोय, त्या मुलाचा पाठी सकट हात धरतो, पेन्सिली सकट दुसरा हात धरतो, आणि गरज नसताना सुद्धा त्यानं पाठी हातात धरली. कुणासाठी? अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी. तुकोबारायांच्या मनात भगवंताकडे काही मागावं अशी तुकोबारायांची कधी वासनाच नव्हती. तुकोबारायांनी सडेतोड उत्तर दिलेली आहेत कधी कधी देवाला. तुका म्हणे तुझी न लगे दसोडी, तुझी कवडी सुद्धा मला नको, तुझ्याकडे मागायची आम्हाला गरज काय. या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असणारी तुकोबाराय मागतात तरी कशाला, तर आपल्याला मागणीचा आदर्श मिळावा. देवासमोर आपण काय मागावं, देवाकडं काय मागावं याचं चिंतन आहे. बघा, प्रार्थनेचे 4 प्रकार आहेत. एक, प्रकृष्ट आर्तना प्रार्थना, म्हणजे श्रेष्ठ अशी प्रार्थना. 2, प्रकृष्टात आर्तना प्रार्थना, म्हणजे श्रेष्ठांनी केलेली प्रार्थना. 3, प्रकृष्टाय आर्तना प्रार्थना, म्हणजे श्रेष्ठाकडे केलेली प्रार्थना. आणि 4, प्रकृष्टस्य आर्तना प्रार्थना, श्रेष्ठ बनवण्याकरता केलेली प्रार्थना. आज तुकोबारायांनी भगवंताला अंतरंगातून चित्तामध्ये वास करायला सांगतात, किंवा माझं चित्त तुझ्या पायावर राहू दे अशी मागणी तुकोबाराय जेव्हा करतात, तेव्हा तुकोबारायांना जगाला बाह्यरंगाशी संबंधित गोष्टी देवाकडे मागू नका. मागायच्या झाल्या तर कशा मागायच्या? अंतरंगाशी संबंधित मागायच्या. कारण बाह्यरंग, मला सांगा, आज चालू घडीला 90% परमार्थ कसा चालला? अंतरंगानं का? वारी झाली ना, वारी झाली, एक 4-8 दिवसापूर्वी वारी झाली. मी थोडा लेट गेलो, दशमीला पंढरपुरात पोहोचलो. आणि जेव्हा दशमीला पंढरपुरात पोहोचलो तेव्हा बघितलं, अरे पंढरपुरापेक्षा जास्त गर्दी बैल बाजारात होती, असल्या पोशाखवाल्यांची. म्हणजे हा बैल बघायला गेला होता पंढरपुरात. लक्षात घ्या. मला काय सांगायचं तुम्हाला, मी थोडासा उशिरा गेल्यामुळं आमच्या कोकणातली बरीचशी लोक मला भेटली, आणि प्रत्येकाचा एकच प्रश्न, काय कधी आलात, कुठल्या गाडीनं आलात, जेवणाचं झालं का? नाही 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 बाबा, आपल्याकडे पाऊस आहे का? आणि मी निघालो त्या दिवशी रात्रभर पाऊस पडत होता. मी म्हटलं, आजी रात्रभर पाऊस पडतोय. म्हणते, मेल्यान माझ्या भाताचा वाटोळा लावला. म्हणजे पंढरपुरात राहून सुद्धा माणसाला काळजी. म्हणजे आपण अंतरंगातून पंढरपूरला आहे का? नवरा पंढरपूरला निघाला, बायकोला सांगितलं, हे बघ, मी सकाळच्या गाडीनं एसटीला बसेन, 7-8 तासाचा प्रवास आहे, संध्याकाळपर्यंत पंढरपूरला पोहोचून गेल्या गेल्या मी चंद्रभागेचं दर्शन घेणार आहे. चंद्रभागेचं दर्शन झालं की लगेच स्नान करणार, स्नान केल्यानंतर पुंडलिकाचं दर्शन घेणार, पुंडलिकाचं दर्शन झालं की मी लगेच दर्शनाच्या बारीला लागणार, दर्शनाच्या बारीला लागल्यानंतर मी काय करणार, पांडुरंगाचं दर्शन घेणार, आणि मग येणार, आणि मग तुला फोन करीन.
हा सकाळी बसला एसटीत, दुपारचे 2-2:30 वाजले, बायको भाकरी थापता थापता विचार करते ह्यांची एसटी जेवायला थांबली असं, आणि तो भाकरी खाता खाता म्हणतो ठकीनं भाकरी खाल्ली असेल का. बघा, हा संध्याकाळी 6-6:30 पंढरपूरला पोहोचला. बायको चहा पिता पिता विचार करते आमचे हे पंढरपूरला पोहोचले असतील, आता चंद्रभागेकडे निघाले असतील. आणि ह्या चंद्रभागेकडे जाता जाता म्हणतो ठकीनं गुरं सोडली असतील का. तिनं सोडली गुरं सोडताना ती विचार करते आता हे चंद्रभागेत आंघोळ करत असतील. हा आंघोळ करता करता म्हणतो त्या पंडी गाईचं दूध काढलं असेल का. तिनं हे केलं असेल का. पांडुरंगाचं दर्शन घेस्तोवर हा विचार ठकीचा करत होता. आणि ठकी याचा म्हणजे पंढरपूरचा, त्याच्या दर्शनाचा, त्याच्या बारीचा, म्हणजे ही घरी राहून सुद्धा दर्शन घेत होती पांडुरंगाचं. आणि हा पांडुरंगा समोर असून सुद्धा हा वाड्यात होता, वाड्यात गोठ्यात गुरांजवळ. का, कारण आम्ही परमार्थ किती रंगानं, अंतरंगानं का बाह्य रंगानं. आपला परमार्थ कसा आहे, तुम्ही माझ्याकडे बघताय, माझ्याकडे बघताना तुमच्या मनात काय आहे, व काळं सावळं आहे, थोडस तब्येती नाही, पांढरा पोशाख घातलाय, फेटा पण पांढरा बांधलाय, कंबर आवळली, हा झाला बाह्य रंग. पण तुम्हाला सांगत असताना एक एक अक्षर माझा किती कळकळीचा आहे, हा झाला अंतरंग. पण आपण भुलतो कशाला, आपण बोलतो कशाला. उसडोंगा परी काय बोलनाशी. बरं, तुम्हाला वेळ गेलेला चालणार असेल तर प्रमाण विमानं दिली तरी चालते. मी काही कोणी मोठा ज्ञानी महाराज नाही, तुमच्यासारखाच एक सर्वसामान्य घरातून सर्वसामान्याकडून शिकत शिकत इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. प्रमाण बसत नसली तरी द्या, तुमची चुकणारच नाहीत म्हणा, पण बसत नसली तरी द्या, मी वळून आणायचा प्रयत्न करतो. बरं का. पण कसं आहे, आता थोडस वेळेचं भान सुद्धा राखायचंय, त्यामुळं तो विचार करत करत पुढे जाण्याचा मी प्रयत्न करतोय. विचार करा, आपला परमार्थ हा बाह्य रंगाने आहे, आपण अंतरंगानं परमार्थ करतच नाही. मला सांगा, कीर्तन संपल्यानंतर तुम्ही घरी जाणार, घरी जाता जाता समजा तुम्हाला रस्त्यात एक मूर्ती पडलेली सापडली, एक रावणाची आणि एक रामाची. कुठली उचलून घरात आणायची. माझा एक मुद्दा सांगायचा राहिला, रामाची दगडाचीच आहे, रावणाची सोन्याची आहे. बरं का. आता कुठली आणायची. धानुकरवाडी ना. बोला, कुठली. रामाची. कीर्तनापुरती. कीर्तन नसतं तर तुम्ही रामाची म्हणताय. बघा, सगळ्या महिलांचं उत्तर काय आहे, रामाची. बरं ठीक आहे, आपण थोडासा विषय चेंज करूया. बघा, आता इथं बसलेल्या महिलांपैकी नाही म्हटलं तरी प्रत्येकीच्या गळ्यात 4-5 तोळ्याचं आहे ना. सिरियस विषय आहे बरं का, विनोद नाही. तुमच्या गळ्यातलं 4-5 तोळ्याचं सोनं आणि माझ्या गळ्यातली ही 108 मण्यांची माळ, 10 ग्रामच्या वर वजनच नाही. हा, मग सांगा, सगळ्यात जास्त महत्वाचं काय, तुमच्या गळ्यातलं सोनं का माझ्या गळ्यातली माळ. बघा, 100% महिलांनी काय उत्तर दिलं, माझ्या गळ्यातली माळ जास्त महत्वाची आहे. मग आपण कीर्तन संपल्यावर एक काम करू, मुंडे साहेबांच्या आशीर्वादानं एक जरी बदली कराय तयार झाली, माझ्या गळ्यात 2 आहेत. बरोबर का. मी पाकिट न घेता घरी जायला तयार आहे. कोण तयार आहे, हात वर करा. बदली कराय खोटी असेल गळ्यात. विठ्ठला 100% महिला म्हटल्या होत्या रामाची मूर्ती घरात नेणार, पण सोनं बदली करायचं टाइम आला, एकीचाच हात वर झाला. इथूनच आमचं कळतं आम्ही किती अंतरंगानं परमार्थात आहोत आणि किती आमचा बाह्य रंग परमार्थाकडे आहे. परमार्थ हा अंतरंगाने आहे, कारण भगवान परमात्मा बाहेर वाकूनच बघत नाही. अंतरीची घेतो
आहे जोडी भावाची आहे परमार्थ माझ्याकडून व्हावा, मला देव भेटावा याच्याकरता लोक बरेचसे प्रयत्न करतात. लक्षात घ्या, मोठमोठे योगी यांनी परमार्थाकरता काय काय केले, देव भेटण्याकरता काय काय केले. ज्ञानोबा सांगतात, वरून कायेला दंडन करण्यात मजा नाही ना. नाथरायांचं वासुदेव आहे, बरोबर. शरीर शोषण कली मला करी हो ब्रह्मारंगी विसरना करी हो ब्रह्मारंगी विसरना करी हो राम कृष्ण वासुदेवा भगवते राम कृष्ण वासुदेवा योग साधना आपल्याला वाटते तेवढी सोपी नाही महाराज. पाहे पालोहाचे चणे का बोचरिया पडती खाणे, लोखंडाचे चणे सावण्या इतकी कठीण साधना आहे. आता मी कधी त्या साधनेच्या आसपास पण फिरकलो नाही. आपल्याला करायचं, ज्या गावात जायचं नाही ते एसटीत बसायचं कशाला. पण असं म्हणतात, दररोज आपली जीभ थोडी थोडी कापावी लागते. या योग साधनेमध्ये कुंडलिनी जर तुम्हाला जागृत करायचं असेल, तुम्हाला जर मोक्ष प्राप्ती करायची असेल तर रोज थोडी थोडी जीभ काढायची. त्या साधनेनं असं म्हणतात हातभर जीभ होते लांब माणसाची. एवढी साधना आपल्याला जमणार आहे का? नाही ना. मग तेच नाथराय अजून पुढे एक वासुदेव करतात आणि ते म्हणतात, न लगे तीर्थाचे तुम्ही वासुदेव तुम्ही पंचामणी सेवना तुम्ही तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शरीराला त्रास देण्याची, शरीराला दंडन मुंडन करण्याची काहीही गरज नाही. बाह्य रंगाला भुलण्यापेक्षा तुम्ही अंतरंगाकडे थोडस लक्ष देणं गरजेचं आहे. अंतरंगाचे प्रकार 4 आहेत: बुद्धी आणि मन, चित्त, अहंकार, हन, पीठे, चतुर्विघ्न चिन्ह. अंतःकरणाचे लक्षात घ्या, तुमच्या अंतःकरणानं परमार्थात तुम्हाला सहाय्य करणाऱ्या 4 गोष्टी आहेत. एक तुमची बुद्धी, दुसरं तुमचं मन, तिसरं तुमचं चित्त आणि चौथं तुमचा अहंकार. प्रत्येकाची काम परमार्थात
वेगवेगळे ज्ञानोबराय सांगतात, संकल्प विकल्प मनाचे, निश्चय कर्म बुद्धीचे, चिंतन जाण चित्ताचे, अहंकाराचे मी पण, तुमची बुद्धी कल्पना करते, संकल्प आणि विकल्प मनाचं काम करतं, आणि त्या संकल्पावरती शिक्का मारायचं काम बुद्धीचं आहे. बघा मला सांगा, आता तुम्ही कल्पना करा की आपण इथं कीर्तन ऐकता ऐकता या मंडपाला, माफ करा, या मंडपाला चारी बाजूनी आग लागली आणि बाहेर जायचा एकही मार्ग, दाही दिशांनी आपण अडकून पडलो. मग अशा परिस्थितीत जर त्या आगीतून आपल्याला बाहेर पडायचं आहे तर आपण काय करणार? बचत गट काय करणार? अहो सोपं आहे, कल्पना करायची बंद करा. म्हणजे या आगीत आपल्याला अडकवलं कोणी? कल्पनेनी. ती गवळण नाही, मला पूर्ण पाठ नाही, पण फार गोड भाव आहे तिचा. कल्पनेची सासू तिचा बहुताची जाचू, देह भाव विसरून सारा हरी रंगी नाचू, वृंदावनी नाचू. ती कल्पना आहे ना, ती तुम्हाला हे झालं तर कसं, ते झालं तर कसं, याच्यात अडकवण्याचा प्रयत्न करते. संकल्प विकल्प मनाचे, हे काम मनाचं आहे. आणि मन एवढं सोपं आहे का? मनेव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो, बरोबर ना? बंधाय विषयासक्तम आणि मुक्ते निर्विषय स्मृतम. ज्यानं विषयातून स्वतःला बाहेर काढलं, ज्यानं आपल्या मनाला विषयातून बाहेर काढलं, तेच मन पांडुरंगापर्यंत पोहोचू शकतं. परमार्थाची सुरुवात मनातून. मन बुद्धी, बरोबर ना? जरी राहे बुद्धी याच्या मनाच्या संकल्पे पावलेल बुद्धी याचे पाणी. तुमच्या मनानं संकल्प केला आणि बुद्धीनं जर त्याला साथ दिली, तू मन हे मीच करी, माझे भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मज एकात. तुम्हाला तुमचं मन तुम्हाला साथ करणार अंतरंगातून परमार्थ करायला. दुसरं, तुमची बुद्धी तुम्हाला साथ देते अंतरंगातून परमार्थ करायला. आणि तिसरं, तुमचं चित्त, या विषयाला थोडं बाजूला ठेवू, अहंकार. अहंकार सुद्धा परमार्थामध्ये घातक ठरतो, बरं का? आज आपण अग्रगण्य स्थानावरती या परंपरेचा आपण पायिक आहोत हे जगाला सांगतो ना. आम्ही बालकनाथ महाराजांचे शिष्य आहोत किंवा आम्ही किसननाथ महाराजांचे शिष्य आहोत. आणि माणसाला परंपरा सांगता आली पाहिजे महाराज. परंपरा जर चुकली, जशी मगाशी माझ्याकडून सांगताना चुकली, बरोबर ना? मुंडे साहेब चुकून माझ्याकडून बोलून गेला, आता पत्रिकेत थोडस चुकीचं छापलं गेलं, त्यामुळे माझ्या मुखातून गेलं की ते भाजप पक्षाचे कार्यकर्ते आहेत किंवा भाजप पक्षाची ते धुरा सांभाळतात, पण ते शिंदे गटातून काम करतात किंवा शिंदे गटाचा सर्व ते भार सांभाळतात. हे मगाशी माझ्याकडून चुकून सांगण्यात आलं, ते शिंदे गटातून काम करतात. दुसरी गोष्ट, आपल्याला परंपरा सांगता आली पाहिजे आणि ज्याच्याकडे अहंकार आहे तो परंपरा सांगायला लाजतो. आम्ही कीर्तन संपल्यानंतर बरीचशी लोक आम्हाला विचारतात, आळंदीत होते का, संस्थेत होते का? आणि म्हणतो नाही महाराज, आमचे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री गोपाळ बाबा कांगणे यांच्या आशीर्वादानं गुरुनाम गुरु गुरुवर्य हरिभक्त पारायण नित्यानंद महाराज कांगणे यांच्या, आता ते आळंदीचे आहेत, पण त्यांच्या सहवासात आम्हाला जेवढं शिकता आलं तेवढं आम्ही शिकण्याचा प्रयत्न केला. अशी परंपरा सांगण्याचा माणसाला, आता गुरुवर्य बंडाराज महाराज गाडगे यांनी एखाद्या विद्यार्थ्याला शिकवलं तर त्यांना अभिमानानं म्हणावं ना की आम्ही यांच्याकडं शिकलो. काय काय लोक गुरुचं नाव सांगायला असतात महाराज. त्याला विचारलं कुणाकडे शिकला, तो म्हणतो काय नाही, असंच पिठाचा डबा वाजून वाजून. तो डबा त्याच्या डोक्यात घालावा असा वाटतो. एखाद्याला विचारलं मग गायन कुणाकडे शिकला, काय नाही असंच महाराज युट्यूब बघून बघून. का ही परंपरा मुखातून काय येत नाही? कारण महाराज अभिमान, आणि तिळभर जरी होय अभिमान तरी तो त्या देवा मेरू समान. आणि एकदा हा अभिमान गेला आणि तुका म्हणे देव झाला. म्हणजे तुमचं मन, तुमची बुद्धी
आणि तुमचा अहंकार हा तुम्हाला अंतरंगातून परमार्थ करण्यास कदाचित अडवू शकतो. ते आकळता आलं माणसाला तर आकळा. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चित्त. चित्त चिंतनाला मदत करते आणि तुम्ही ज्या पद्धतीचं चिंतन कराल त्या पद्धतीनं तुमचं चित्त स्वीकारलं जाईल किंवा त्याला नाव पडेल. आमचे गुरुजी सांगतात, ज्याच्या चित्तात सतत गाई गुरांचा विचार आहे ते चित्त गोठ्यापेक्षा कमी. बरोबर ना? गुरुजी सांगतात की जो सतत एखाद्या नटाचा विचार करतो त्याचं चित्त म्हणजे सिनेमा हॉल आहे. त्यामुळं तुम्ही चिंतने तद्रुपता, तुम्ही ज्या पद्धतीनं चिंतन कराल त्याच पद्धतीनं तुम्हाला तुमची साधना प्राप्त होत असते. चित्ताचा जर विचार कराल तर तुकोबाराय स्पष्ट भाषेत सांगतात, योनी गोपाळ जसं आमच्याकडे 1.5 दिवसाचा जरी गणपती येणार असेल तरी आम्ही महिनाभर काही वाईट साईट खात नाही. बरोबर ना? भाद्रपदात गणपती येणार पण अख्खा श्रावण पाळतो ना आपण. का? देवाला राहण्याकरता जागा शुद्ध लागते. म्हणजे गणपती जरी 1.5 दिवसाचा असला तरी तो देव यायच्या अगोदर काहीही अपकृत्य आपल्याकडून होता कामा नाही. हा तो गणपती जाईपर्यंत लोकांना धीर नाही तो विषय वेगळा आहे. गणपती पूजेला बसलाय, त्याच्यावर फुलं टाकून झाली, गौराई माता आली की सगळ्यांच्या अंगण्यात बोकड दिसली. त्याला विचारलं हा बोकड कशाला? तो म्हणतो देवीला लागतो. देवी याच्या सपनात आली होती सांगाय. देवीला लागतो. कुठं लिहिलंय देवीला बोकड लागतो? सांगितलंय एवढं. या बोकडाला लागतो तो सांगत नाही. माणसं देवाच्या नावानं बिल फाडायला मोकळी असतात. मग जर 1.5 दिवसाच्या गणपती करता जर आम्हाला घरचं वातावरण शुद्ध पाहिजे, मग तैसा हृदया माझी मी राम असता सर्व सुखांचा आराम का बांधताशी का मग विषयावरी. या हृदयामध्ये जर कायमस्वरूपी चित्तामध्ये भगवान परमात्मा वास करणार असेल तर आम्हाला ते चित्त कसं पाहिजे? शुद्ध पाहिजे. पण हे चित्त शुद्ध नंतर आहे, पण आधी स्थिर तर व्हायला पाहिजे. हा, प्रमाण गायला वेळ नाही पण तुकोबाराय म्हणतात बहु चंचल चपळ जाता येता वेळ. भरपूर चपळ आहे. याला एका क्षणात हा कांदिवलीतनं खेळात जाऊ शकतो आणि खेळातनं परत कांदिवलीत येऊ शकतो. मला वाटतं हनुमंतरायांपेक्षा सुद्धा हनुमंतरायांना बाबा वय किती? वय किती नका सांगू. पण इथं जेवढे तरुण आहेत ना त्या तरुणांना माझं सांगणं आहे, पांडुरंगाकडे सूर मागू नका, पांडुरंगाकडे ताल मागू नका, पण पांडुरंगाला एवढंच सांगा की या बाबांच्या वयात पोचल्यावरती असाच आवाज लावायची ताकद. सोपी गोष्ट. आम्ही तरुण आहे, 30-32चं वय आहे,
तरी सुद्धा वरचा सा लावताना कधी कधी गरुड दिसतो समोर. देवाला सांगतात की माझं हे चित्त तुझ्या पायाजवळ राहू दे. अभंगाचं पहिलं माझे चित्त तुझे पुढच्या वर्षी बरोबर 8 वाजता कीर्तन सुरू होईल ना, तेव्हा आपण भरपूर मजा करू. कसं झालंय, जिथं कीर्तन करायची इच्छा असते तिथं वेळ कमी, आणि जिथं अजिबात इच्छा नसते तुकोबारायांचं प्रमाण आहे, थोडीली गोवरी तैशी दिशे तोंडावरी. अशी तोंड काय काय ठिकाणी बघायला मिळतात, तिथं कीर्तन करायला वेळच वेळ. पण जिथं असे चांगले ऐकणारे श्रोते मिळतात, आणि कसं आहे, गुरुजी आमचे नेहमी सांगतात, ऐकणारे कान चांगले मिळाले की सांगणारा दान चांगलं टाकत असतो. त्यामुळं आज खरं सांगतो महाराज,
एवढं चिंतन केलं होतं या अभंगावर, एवढं चिंतन केलं होतं, पण आता ते एक्सिलेटरवर पाय देऊन देऊन किती स्टॉप मागं राहिले मला ते पण नाही माहिती. कारण कसं आहे, पहिल्यांदा गादीवर उभं राहिलं घड्याळ बघितला आणि गाड्यात 8:45 वाजलेले. म्हटलं चौचरणी अभंग 4 चरणाचा प्रत्येक तुकड्यात अर्ध्या तासाचा विषय आहे महाराज. जसं काल महाराजांनी 12 तास कीर्तन केलं, 13 तास सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत 13.5 तासाचं कीर्तन. म्हणतो या अभंगावर मी 4 तास तर 100% बोलू शकतो. हा, पण आपल्याकडे वेळच नाही ना महाराज. आणि ही सगळी मजा करतायत कारण हे सगळे देहभान हरपून इथं उभे राहिलेले आहेत. खालचे म्हणत असतील मेल्या भूक लागली आता. त्यामुळं आपल्याला पहिल्या चरणाचा थोडासा भाग तपासायचा आणि पुढे चालायचं. बरोबर आहे. देवाच्या चरणी हे चित्त राहण्याकरता सांगतायत. चित्त ठेवणं वेगळं आणि राहणं. फळ पिकलेलं चांगलं लागतं का पिकवलेलं? पिकलेलं फळ चांगलं लागतं. आळंदीत पाठवलेला शिकून येतो का राहिलेला शिकून येतो? राहिलेला शिकून येतो. बरोबर ना? मग तसं हे चित्त पायाजवळ राहिलं पाहिजे. ठेवलेलं उठल परत, पण स्वतःच्या मर्जीनं राहिलं असं काहीतरी कर असं देवाला सांगतात. माझे चित्त तुझे राहो ऐसे करी. पुढची मागणी धरोनिया बाही बवहा तारी दातारा. तुकोबार आहे तुम्ही, थोडस वावग वाटेल पण तुकोबार आहे तुम्ही एवढे मोठे परमार्थी आणि तुम्ही देवाला सांगताय की हाताला धरून चल. एकीकडे तुम्ही तावा तावा जगाला सांगता येतो जातो आम्ही देवाच्या संगात, तुका म्हणे गात देवनाम. आणि इथं देवाला सांगताय की माझ्या हाताला धरून मला तार. कारण वेगवेगळ्या प्रकारचे साधक देवाकडे जातात. एक पट्टीचा पोहणारा असतो आणि तो म्हणतो देवा मी नाही या भवसागराला घाबरत, तू फक्त मला पाणी किती आहे तेवढं सांग, मी अशी सुरळी मारतो आणि पुढे येतो. त्या साधकाला फक्त पाण्याचा अंदाज हवा असतो. मग त्याला अंदाज देताना देव देतो ना. कटेवरी ठेवणी हात जगा दावी तो संकेत, भवाब्दीचा अंत ये तुला एवढाच आहे अंत. बरोबर ना? पहिलं उभा दाता कटी कर ठेवनिया, भवसागर तरता कार्य करी तसो चिंता. पहिलं उभा दाता कटी कर ठेवून या. त्यांच्या करता संकेत आहे की तुम्ही पट्टीचे पोहणारे आहात ना, या. दुसरा आहे जेमतेम पोहणारा. बघा पट्टीचा पोहणारा आणि जेमतेम पोहणाऱ्यामध्ये फरक काय असतो? जेमतेम पोहणारा स्वतःचे प्राण वाचवू शकतो पण कधी संथ पाण्यात. पण एखाद्या ठिकाणी भावरा निर्माण झाला तर त्या ठिकाणी तो स्वतःला नाही वाचवू शकत. बरोबर ना? कारण भावरा निर्माण झाल्यानंतर सुद्धा त्याच्यातून वाट काढता येते, त्याच्यातून वाट काढता येते. पण त्याला टेक्निक आहे. बघा एखादा पट्टीचा पोहणारा असतो ना, तो त्या भवऱ्यातून 3 पद्धतीनं बाहेर पडतो. 3 पद्धतीनं काय करतो तो? त्या भवऱ्याच्या खोलवर जातो, खालच्या तळाशी. पण मला सांगा भवरं तयार होण्या इतकं पाणी आहे का तुमच्याकडं? मग कशाला सांगतो मी तुम्हाला? पण चला सेल्फ डिफेन्स साठी तुम्हाला माहिती पाहिजे. तो पट्टीचा पोहणारा तळाशी जातो आणि जेवढा जोर वरती असतो तेवढा खाली नसतो. मग तो खाली त्या जोरातून पटकन बाहेर पडतो. दुसरी एक पद्धत, भवऱ्याच्या जवळूनच त्यानं 2 हातानं जोर दिला की तो भवऱ्याच्या, म्हणजे पहिली पद्धत भवऱ्याच्या तळाशी जायचं. दुसरी पद्धत 2 हातांनी जेवढा जोर असेल तेवढा मारा, तुम्ही भवऱ्यातून बाहेर पडणार. आणि तिसरी पद्धत एवढी सोपी आहे, एवढी सोपी आहे म्हणजे तुम्ही तळाशी पण जाऊ नका, तुम्ही दोन्ही हातांनी जोर पण, तुम्ही हात पाय काय हलवायचे नाही, दुसऱ्या दिवशी फुगून बाहेर याल. आपल्याला काय करायचीच गरज नाही. मग हा जो पोहणार आहे त्याला फक्त पाण्याचा अंदाज पाहिजे, दुसऱ्याला संथ पाणी पाहिजे, त्याला रस्ता पाहिजे. मग त्या रस्त्यातून भगवान परमात्मा त्याला पुढे नेतो. आणि तिसरा आहे त्याला नावेत बसून भगवान परमात्मा नेतो. नामाची या सहस्त्रवरी नाम याची अवधारी आणि सजून या संसारी तारू झाला. भगवान परमात्मा तरुण नेतो, स्वतः हाताला धरून तरुण नेतो. लक्षात घ्या, इथं
एक अभंग आहे बघा, मनोनी शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तुकोबाराय म्हणतात की हा तारू आहे. जसं केवटाच्या प्रसंगामध्ये केवट देवाचे पाय धुतो आणि पाय धुवून पलीकडे नेतो आणि पलीकडे गेल्यानंतर प्रभू रामचंद्र अंगठी काढतात आणि त्याला देतात. तो म्हणतो देवा मी तुझ्याकडून पैसे घेऊ शकत नाही. का? कारण आपल्या दोघांचा बिझनेस सारखा आहे आणि समान बिझनेसची माणसं एकमेकांकडून पैसे घेतात का? एक सलूनवाला जर दुसऱ्या सलूनवाल्याकडे केस कापाय गेला तर सलूनवाला त्याचे पैसे घेतो का? नाही. एका रिक्षावाल्याच्या रिक्षात दुसरा रिक्षावाला बसला तर रिक्षावाला त्याच्याकडून पैसे घेतो का? नाही. एक कीर्तनकार जर दुसऱ्या कीर्तनकाराकडे गेला कीर्तनकार आहे तर कीर्तनकार काय करतो मला नाही माहिती. मग केवटानं सुद्धा देवाला सांगितलं, देवा जसं मी लोकांना या बाणगंगेतून पार नेतो ना तसं तू जगाला भवसागरातून तारून नेणारा तारक आहेस. म्हणून तुकोबाराय देवाला प्रार्थना करतात, माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही आणि धरून या बाही भवहा तारी दातारा. ज्ञानेश्वर यथामती यथावकाश अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. तुकोबाराय देवाच्या चरणावरती चित्त राहण्याकरता. आता तो हत्ती परत येणार आहे का? नाही ना. ज्ञानोबारायांनी उभी केली लवणाची कुंजरी. लवणाची कुंजरी म्हणजे हत्ती. लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी. तुम्ही मिठापासून बनवलेला हत्ती मिठाने भरलेल्या समुद्रात सुद्धा धुवायला नेलात ते नोहेची माघारी परते जैसे. तो परत माघारी येत नाही. आणि याला काकड्यात सुद्धा प्रमाण आहे बरं का. पहिल्याच मालिकेत नोहे सारिता निराळे लवण मिळली ताजले माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया. मी आज ठरवून आलो होतो माहितीये का, एकही प्रमाण काकड्याच्या बाहेर द्यायचं नाही. प्रमाणच द्यायला भेटली नाही आपल्याला, त्याला करायचं काय असो. पण जसं ते मिठात मिसळल्यानंतर पुन्हा परत येत नाही त्याच पद्धतीनं भगवंतानंच चित्त निर्माण केलेलं आहे ना. करिया सृष्टीची रचना नाभी जन्म चतुरानना. बरोबर ना. जग वाखती मदना तो लेकरू तयाचा. बरोबर ना. मग त्या भगवंतानं चित्त निर्माण केलंय ते भगवंताच्या चरणी स्थिर राहू शकतो. म्हणून माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही धरून या बाई भवा तारी दातारा. देवालाच मागणी का चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट सकल मनी धन्य तुझी विठोबा. पहिल्या चरणावरती कीर्तन झालं. पहिल्या चरणावर काय एका पाकिटात एवढंच. उरलेले आपण 3 चरण पुढच्या वर्षी बघू. आपण एक कॉन्ट्रॅक्ट करू. या वर्षी पहिलं चरण, दुसऱ्या वर्षी दुसरं चरण, तिसऱ्या वर्षी तिसरं, त्याच्या पुढच्या वर्षी चौथं. 4 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट करायला हरकत नाही. बरोबर ना. मग जसं ते वाक्य मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन. बरोबर. फार आनंद वाटला. आणि विशेषत्वानं सर्व क्षेत्रातली मंडळी जसं इथं सहभाग घेत आहेत. असं नाही की बाबा फक्त कांदिवलीवाल्यांचं सप्ताह मग आम्ही भाईंदरवाले कशाला येऊ, भाईंदरवाल्यांचं सप्ताह मग आम्ही अंधेरीवाले कशाला येऊ. या भागात आल्यानंतर आता या विभागाशी माझं नातं थोडं जुनं आहे. आमच्या दळवी महाराजांना माहिती आहे. मी जवळजवळ 2017-18 आपल्या देवीपाड्याचा जो सप्ताह होतो तिथं मी बोलून गेलो होतो. माझं जवळजवळ 12 वर्षाचं आयुष्य बोरिवलीला गेलं बरं का. मी इयत्ता 7वी पर्यंत मागठाणे शाळा बोरिवलीची आणि तिथं मी इयत्ता 7वी पर्यंत शिकलो. 3 मूर्ती परिसरात राहायला होतो. माझी आई लिज्जतचे पापड लाटायची. आणि माझ्या आईनं फक्त पापड लाटून आम्हाला शिकवलं 7वी पर्यंत बरं का. मग ह्या सगळ्या मला कुणी विचारलं ना तुमच्या आयुष्यातला बेस्ट काळ कुठला, तर हे बोरिवलीत घालवलेले. तेव्हा वारकरी संप्रदायाशी माझा काही एवढा संबंध नव्हता, पण बालपण माणसाला कायमस्वरूपी लक्षात राहत असतं. आणि इथं आल्यानंतर एक वेगळा आनंद, एक जुन्या आठवणी ताज्या होत राहतात. आणि तुम्हा सगळ्यांचं दर्शन घडलं, पुन्हा घडावं आणि तेव्हा वेळ आपल्याकडे भरपूर असावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. फार मला अर्ध्या तासापूर्वी सांगितलं होतं 10 मिनिटात आवरा, आणि मी कधीच नाही वेळ जास्त घेत महाराज, कधीच नाही. तुम्ही कधी आमच्या तालुक्यात या चौकशी करा. गणेश महाराजाचं सकाळचं कीर्तन 12:30 म्हटलं तर 12:30, आणि रात्रीचं कीर्तन 8 ते 10 असेल तर 10च. मग 8:30ला 9:30ला कधी सुरू करा.
आणि 7 ते 9 असेल तर 9ला संपणार, कधीच नाही. कधी अशी लोक मिळाली, असं चांगले ऐकणारे मिळाले की कीर्तन करायला भान राहत नसतो. पण ज्यांनी मला तारीख दिली मनोहर महाराज, त्यांचा सुद्धा विचार करायला पाहिजे. मी निघाल्यापासून, तारीख दिल्यापासून त्यांचा रोज फोन आहे. कारण तारीख देणाऱ्याला सगळ्यात जास्त भीती असते ना, येतोय का नाही, बरोबर ना. आणि मग परत माझं कीर्तन तुम्हाला आवडलं नाही आवडलं तर तुम्ही मला थोडी फोन करणार आहे, तुम्ही मनोहर महाराजांनाच पकडणार, कुठनं आणला होता त्याला. परवा माझं असंच कीर्तन चालू, 1-2 तास जास्त कीर्तन झालं आणि गेट जवळच एक बाबा असे काठी घेऊन उभे. म्हटलं बाबा काय झालं, तर म्हणलं काय नाही, तुझं चालू दे, तुला ज्यानं तारीख दिली त्याला शोधतोय. मग तशी त्यांच्यावर सुद्धा जबाबदारी आहे. त्यामुळं खूप वेळ घेतला तुमचा, त्याबद्दल समक्ष पुन्हा एकदा भगवंताच्या चरणी प्रार्थना की जी लोक तन मन तनानो मनानं तर सहभागी आहेत, पण धनाचं सोंग करता येत नाही, आणि त्या पद्धतीने सुद्धा ज्यांनी यथाशक्ती इथं सहकार्य केलं, मग आमचे मुंडे साहेब असतील, त्यांच्या सौभाग्यवती असतील, त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव असतील, या सगळ्यांनी जे काही सहकार्य केलं, भगवंताला प्रार्थना आहे की यांना उत्तम आरोग्य, उत्तम आयुष्य लाभो, त्यांना अशीच दान धर्म करण्याची सतत बुद्धी होत राहो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून दर्शन घेतो आणि सेवेला तुकाराम तुकाराम